8 मंदिरे, 8 कथा आणि एकच देव गणपती बाप्पा. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील स्वयंभू गणपतीची 8 मंदिरे आहेत. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. अष्टविनायक धार्मिक सर्किट आहे. परंपरेनुसार याची सुरुवात मोरगाव पासून होते आणि शेवट सुद्धा मोरगावलाच होतो. पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराभोवती बुरुज सदृश दगडी काम प्राचीन काळापासून आहे. पुण्यापासून मोरगाव सुमारे 70 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 223 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा मोरगावपासून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे. दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धेश्वर. सिद्धटेकचा सिद्धेश्वर हा अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती. भीमा नदीवर वसलेलं हे सिद्धिविनायकाचं स्वयंभू स्थान आहे. अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधले आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मकर आहे. पुण्यापासून सिद्धटेकचा सिद्धेश्वर सुमारे 100 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 247 किलोमीटर अंतरावर आहे. तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर. पालीचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहे. मंदिर चिरेबंदी आहे. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पुण्यापासून पालीचा बल्लाळेश्वर सुमारे 120 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 99 किलोमीटर अंतरावर आहे. चौथा गणपती महडचा वरदविनायक. महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आहे. मंदिरात दगडी महिरपासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे. पुण्यापासून महडचा वरदविनायक 88 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 68 किलोमीटर अंतरावर आहे. पाचवा गणपती थेऊरचा चिंतामणी. थेऊरचा चिंतामणी हा अष्टविनायकांपैकी 5वा गणपती आहे. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण केलेल्या आहेत. थेऊर पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर आहे. पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर तसेच मुंबईपासून 170 किलोमीटर अंतरावर आहे. 6वा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मंदिरात दगडी खांब व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. श्री गिरिजात्मज
पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 155 किलोमीटरवर आहे. सातवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा सातवा गणपती आहे. अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा देखील जवळच आहे. ओझरचा विघ्नेश्वर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 166 किलोमीटर अंतरावर आहे. आठवा गणपती रांजणगावचा महागणपती. अष्टविनायकांपैकी रांजणगावचा महागणपती हा आठवा गणपती आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. हा गणपती नवसाला हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिऊर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तर नगरमार्गे कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते. रांजणगावचा महागणपती पुण्यापासून 52 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 192 किलोमीटर अंतरावर आहे. अशी ही महाराष्ट्राच्या हृदयात वसलेली 8 शक्तिपीठं, जिथं प्रत्येक गणपतीच्या मागे एक अद्भुत कथा आहे.